कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, असं आपण संभाषणामध्ये पुस्तकामध्ये वाचत असतो. मात्र अनेक कर्म करून देखील जर फळ मिळत नसेल तर कुठेतरी नाराजी ओढावते. तसंच काही झालेलं आहे वाशिम शहरातील भाजपा कार्यकर्त्यांसोबत. कारण की 2 ते 3 दिवसापूर्वी भाजपाने एक भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता आणि त्यामध्ये शिवसेना असतील किंवा काँग्रेस असतील या पक्षातील माजी नगराध्यक्ष नगरसेवकांना त्यांनी प्रवेश करून घेतला आणि आतापर्यंत ज्यांनी भाजपामध्ये हयात घातली, पक्षवाढीसाठी शहरामध्ये प्रयत्न केले, अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी आलेल्या काही बाहेरच्या लोकांना त्यांनी तिकीट दिलं. त्यामुळे वाशिम शहरातील अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. त्यापैकीच एक नाव आहे प्राचार्य संगीताताई इंगोले. अनेक वेळा आपण त्यांच्या बातम्या पाहिल्या असतील. स्वच्छता अभियान असो किंवा मग वुमन एम्पॉवरमेंटचे अनेक कार्यक्रम असो, अनेक त्या फाउंडेशनचं देखील काम करतात. काही काय सांगाल, आज ही नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, तुमची इच्छा होती, नाराजी आहे कुठेतरी? हो, नाराजी आहे माझी. कशी कशी? मी 7 नंबरमध्ये फॉर्म टाकला होता आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये पण फॉर्म टाकला होता. तर मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज आहेच. तुम्ही तर कोर कमिटीचे एक सदस्य आहात, म्हणजे मग तिकीट देण्याची जबाबदारी तुमची असायला पाहिजे. तुमचंच तिकीट कापलं. नाही, मी कोर कमिटीमध्ये होती, परंतु जो निर्णय घेतला मला त्या निर्णयापासून मला दूर ठेवण्यात आला आहे. मला तो निर्णय काहीच माहित नाही. निर्णय प्रक्रियेमध्ये मला घेण्यात नाही आलं. काय चुकलं तुमचं, नेमकं काय चुकलं असेल, असं काय कमी तुमचं काम पडलं असं तुम्हाला वाटतं? मी पण हाच विचार करत आहे की माझं कुठे चुकलं, काय चुकलं. कारण मी आजपर्यंत पक्षाचंच काम केलेलं आहे एकनिष्ठतेने. मी संभ्रमात पडले आहे की माझं काय चुकलं. तर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसतंय, आनंद दिसतोय, मात्र या आनंदाच्या मागे थोडंसं दुःख आहे ते आम्हाला जाणवतंय. मला एक सांगा, मग पुढचं स्टँड काय? तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय का, पक्ष वगैरे काही? मी 7 नंबरमध्ये जसं की मला सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की कोर कमिटीनेच की तुम्ही 7 नंबरमध्ये फॉर्म भरा आणि एक अपक्ष भरा आणि 2 नंबरमध्ये पण फॉर्म भरा आणि अपक्ष भरा. तर मी प्रभाग क्रमांक 2 मध्येही भरला आहे आणि 7 मध्येही भरला आहे. परंतु त्याच्यामध्ये कायम ठेवणार का तुम्ही, तो मागे नाही घेणार? नाही, त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने दुसऱ्याला उमेदवारी दिली, त्याच्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठा असल्यामुळे मी तो फॉर्म मागे घेणार. म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून, तुम्ही तो मागे घेणार पक्षासाठी? हो, केवळ पक्षासाठी. कारण पक्ष माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे. मी पक्षाच्या पुढे जाणार नाहीये. या अगोदर पण तुम्हाला एक शब्द दिला होता, आमच्या असं ऐकण्यात आलं होतं की विधानसभेसाठी काहीतरी तुमचं नाव SC याच्यातून पुढे येत होतं प्रवर्गात. SC रिझर्व्ह असल्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा मी 2 वेळा आमदारासाठी दावेदारी केली होती. संगीताताई, तुम्ही एकट्याच आहात इथे की मग अजूनही काही कार्यकर्ते आहेत? नाही, 20 ते 25 वर्षापासून भाजपाचे खूप काही जुने कार्यकर्ते आहे, त्यांना पण इथे डावलण्यात आलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, जे शिवसेना असतील, काँग्रेस असेल, त्या पक्षातून इथे आले, त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली. तुम्ही एकनिष्ठतेने भाजपाचं काम करणार आहात, बरोबर? काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे वरिष्ठांना? मी वरिष्ठांना हेच सांगते की मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार आणि जे काही ज्यांना काही भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आहे बाकीच्यांना, त्यांचं मी काम करणार प्रामाणिकपणे. पक्षाचं काम मात्र मी प्रामाणिकपणे करणार. तर ह्या होत्या प्राचार्य संगीताताई इंगोले. अनेक वेळा आपण यांना वर्तमानपत्रातून किंवा तत्सम माध्यमातून यांना पाहिलं असेल. तिकीट मिळण्याची ज्यावेळेस संधी आली होती, तर ती संधी कुणीतरी ऐन वेळेवर येऊन हिरावली. त्यामुळे थोडीशी नाराजी होती, मात्र पक्षासाठी त्या काम करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जो काही त्यांनी त्या प्रभागातून फॉर्म भरले होते ते मागे घेण्याचा निर्णय तिथं त्यांनी घेतलेला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर इकडून इकडे या पोलांट्या उड्या मारण्याचं हे सत्र सुरूच असणार आहे. मात्र जिंकल्यावर नेमकं काय होते, भाजपाची जी काही रणनीती असते, आपण राज्यामध्ये अनुभवली असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील ह्या इकडून तिकडे हे पळवापळवी होत आहे. उमेदवार जिंकल्यावर नेमकं काय होते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच संगीताताई इंगोले जरी भाजप पक्षश्रेष्ठीवर नाराज असल्या तरी त्या पक्षासाठी काम करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. हा वत्स गुलमोल आहे.